यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला शिकवणार आहे कटोरी कशी कटिंग करायची एकदम साध्या सोप्या पद्धतीने. तर मग आपण बघूया कटोरी कशी कटिंग करायची. त्यासाठी कटोरी कटिंग करण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक आपला जुना ब्लाऊज. हा बघा मी घेतलेला आहे. तुम्हीही एक जुना ब्लाऊज घ्या. माप काढताना नेहमी माप काढताना पूर्ण उंची काढताना कधीही पुढून उंची घ्यायची नाही, चुकीची येऊ शकते. कधीही पाठीमागून उंची घ्यायची. तर बघा माझी उंची आहे 12.5 इंच. त्याच्यात 1 इंच आपल्याला ॲड करायचं आहे. तर आपण 12.5चं आहे तर आपण घेऊया 13.5. 13.5वर एक मी टिक मारलेली आहे. हे 13.5 आपण एक टिक मारले. आता एक उभी रेष आपण 1 इंच सोडू आणि एक उभी रेष घेऊया 1 इंच सोडून. हे बघा असं 1 इंच सोडायचं. हे 1 इंच सोडल्याने आपली कटोरी एकदम परफेक्ट येते. हे बघा आता आपण 1 इंच सोडले. त्या इंचावर एकही माप घ्यायचं नाही. आता तो 1 इंच आपण इथून आपण माप घेऊया त्याच्या साईडून. तर आपण शोल्डर घेणार आहोत 5.5 इंच, गळा घेणार आहोत 2.5 इंच. तसंच आपलं शोल्डर आहे 5.5 इंचाचं, तर आपण बाही 5.5 इंचाची घेऊया. 5.5 एक टिक मार्क करायचा. आपला गलाही उभा आपण 5.5 इंचाचा घेऊया. आता आपण जोडून घेऊया. आता आपण आपली बाही बघू, कटोरी बघूया. कटोरीचा चौथा. कटोरीचा चौथा आहे 8 इंच. तर आपल्याला बघा मित्रांनो, आपल्याला फिटिंग वगैरे करायला 1.5 इंच घ्यायला लागेल. तर आपण कटोरी 8 इंच आहे तर आपण 1.5 इंच मिळून त्यात 9.5 घेऊया. आपण 9.5वर एक टिक मार्क करूया. तसंच रेष देण्यासाठी खाली आपण 9.5 इंचावर एक टिक मार्क करूया. आता आपण जोडून घेऊया. तसेच आता आपण ही बाही आहे त्या बाहीला गोल आकार देण्यासाठी मध्ये 1 इंच घेऊया. असा गोल आकार देऊया. आपण आता कटोरी काढण्यासाठी खाली 2.5 सोडूया. आता हे 2.5 सोडले. आपण आता त्याला जॉईंट करून घेऊया. बघा आता आपण ही रेष दिलेली. आता इथून आपण 3.5 इंच सोडूया. तसेच आपण 3.5 सोडल्यावर आता इथून आपण आपला निम्मे भाग करूया. किती येतोय 7चा निम्मा किती येईल 3.5. 3.5वर एक टिक मार्क करूया. तसेच 3.5वर एक टिक मार्क केले त्याच खाली आपण 1.5 इंच सोडूया. 1.5 इंचावर टिक मार्क करूया. एक उभी रेष मारून घेऊया. आता आपण जिथे 1 इंच सोडलेले आहे ते कडापासून आपण जिथून 2.5 इंच घेतले तिथून वरती 1 इंचावर टिक मार्क करूया. ती एक टिक मार आणि ही आपण इथे एक टिक मार्क करूया. इथे एक रेष देऊया. आता आपल्याला इथे गोल आकार देण्यासाठी बाहीच्या इथून इतके आपण 2.5 इंचाचं अंतर ठेवूया. आता आपण बाहीला शेप देऊया. आपला हा गला आहे. हा गल्यामधून आपण तिथूनच थोडंसं क्रॉस असं
आता जिथे आपण 1 इंच सोडलेलं आहे, इथून इथे 1 इंच सोडलेलं आहे आणि इथे 1 इंच सोडले, तिथून आपण एक आडवी पट्टी घेऊया. झाली आपली कटोरी काढून रेडी. आपण अशा पद्धतीने मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली कटोरी कशी काढायची. आता आपण कटिंग करूया. बघा तर मित्रांनो, आता आम्ही कटिंग करत आहे आपली कटोरी. बघा तर मित्रांनो, आपली कटोरी एकदम परफेक्ट आलेली आहे. ही बघा, एकदम परफेक्ट कटोरी आलेली आहे आपली. अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवले आहे कटोरी कटिंग कशी करायची. आता एक पट्टी काढूया आपण. एक पट्टी नेहमी घ्यायची 3.5 आणि 2.5 इंचाची. आपण आधी 9.5 छातीचं माप मोजून घेऊया. इथे घेऊया 3.5 इंचावर आणि इथे 2.5 इंच घेऊया. आता आपण अशी टिक मार्क करूया. तसेच इथं मोजून घ्यायचंय 3.5. इथे मोजून घ्यायचंय आपल्याला 3.5. आता इथे आपण एक रेष देऊया सरळ, आणि इथून इथे 3.5 इंचचं माप घ्यायचं आहे. तिथून अशी सरळ रेष द्यायची आणि अशी तिथून इथे थोडी वाकडी अशी द्यायची. ही झाली आपली योगपट्टी. बघा तर मित्रांनो, मी आज शिकवलं आहे तुम्हाला कटोरी कशी कटिंग करायची ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने. धन्यवाद.